नमस्कार. बदलापूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही मिनिटात व्हायरल झाला आणि त्यानंतर सुरू झाली एक मोठी चर्चा. लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय, मृणाल जाधववरच गुन्हा दाखल झाला, पण त्याच्या शेजारी बसलेल्या मुलावर कारवाई का झाली नाही? सोशल मीडियावर अनेक जण म्हणत आहेत की कारवाई एकतर्फी झालीय, तर काहींचं मत आहे की पोलिसांनी कायद्याच्या आधारेच निर्णय घेतलाय. पण या संपूर्ण प्रकरणामागचं कायदेशीर सत्य नेमकं काय आहे आणि पोलिसांची प्रक्रिया नेमकी कशी काम करते? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. या प्रकरणात मृणाल जाधव नावाच्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या घटनेचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांच्या लक्षात एक गोष्ट आली. त्या व्हिडिओमध्ये मृणाल जाधवच्या बाजूलाच आणखी एक मुलगा बसलेला दिसतो. यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक प्रश्न विचारू लागले, कारवाई फक्त एका व्यक्तीवरच का झाली? हा प्रश्न आता सोशल मीडिया, स्थानिक चर्चा आणि न्यूज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे. मात्र याचं उत्तर समजून घेण्यासाठी पोलिसांची तपास प्रक्रिया समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कायद्यानुसार कोणताही गुन्हा नोंदवताना पोलीस काही महत्त्वाच्या गोष्टी तपासतात. उपलब्ध व्हिडिओ फुटेज, साक्षीदारांचे जबाब, घटनेतील प्रत्येक व्यक्तीची भूमिका आणि त्या व्यक्तीनं नेमकं काय केलं. जर एखाद्या व्यक्तीनं थेट आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल किंवा कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्याच्यावर प्राथमिक गुन्हा दाखल होण्याची शक्यता जास्त असते. बदलापूर प्रकरणातही पोलिसांनी उपलब्ध व्हिडिओ आणि माहितीच्या आधारे सर्वप्रथम मृणाल जाधववर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्या व्हिडिओमध्ये किंवा घटनेमध्ये मुख्य वक्तव्य किंवा कृती त्याच्याकडून झाल्याचं दिसतं. म्हणूनच कायदेशीर भाषेत तीच नाव मुख्य आरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. मात्र इथेच अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे. मृणाल जाधवच्या शेजारी बसलेला मुलगा व्हिडिओमध्ये दिसत असला तरी सध्या उपलब्ध माहितीनुसार त्यानं थेट आक्षेपार्ह कृती केली का, कायद्याचं उल्लंघन केलं का किंवा तो त्या कृतीत सहभागी होता का, याबाबत पुरेसा ठोस पुरावा पोलिसांकडे असल्याचं स्पष्ट झालेलं नाही. कायद्याच्या दृष्टीनं एक गोष्ट महत्त्वाची आहे, फक्त एखाद्या ठिकाणी उपस्थित असणं हा गुन्हा ठरत नाही. गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्या व्यक्तीची थेट भूमिका किंवा सहभाग असल्याचे पुरावे आवश्यक असतात. म्हणूनच सध्या तरी त्या दुसऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणात अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पोलीस तपास हा टप्प्याटप्प्यानं पुढे जात असतो. सुरुवातीला एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो, पण नंतर तपासादरम्यान जर नवीन पुरावे समोर आले तर इतर व्यक्तींची नावे देखील त्या गुन्ह्यात जोडली जाऊ शकतात. म्हणजेच सध्या कारवाई फक्त मृणाल जाधववर झाली असली तरी पुढील तपासात परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार का हे स्पष्ट होईल. या प्रकरणाबाबत सध्या अधिकृत पातळीवर तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून असं सांगितलं जात आहे की उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेबाबत सविस्तर अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे पुढील तपासात कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणामुळे समाजात आणखीन एक मोठी चर्चा सुरू झालीय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा काय असावी? धार्मिक भावना आणि कायदा यांच्यात संतुलन कसं राखायचं? काही लोकांना वाटतं की कारवाई एकतर्फी झालीय, तर काहींचं मत आहे की कायद्याच्या चौकटीतच पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. मात्र या सर्व चर्चांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अंतिम सत्य फक्त पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होऊ शकतं. सध्या उपलब्ध माहितीनुसार मृणाल जाधववर गुन्हा दाखल झाला आहे, तर इतर व्यक्तींबाबत तपास सुरू आहे. पुढील काळात नवीन पुरावे समोर आले तर तपासाची दिशा बदलू शकते. म्हणूनच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी संपूर्ण तपास पूर्ण होणं आणि न्यायालयाचा निर्णय येणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा. तुमच्या मते पोलिसांची कारवाई योग्य आहे का की अजून तपास होणं गरजेचं आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा.
आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या बातमीसोबत. धन्यवाद.